भावनेचाच फायदा घेऊन काही लोकांना जेव्हा राजकारण करायचं असतं त्यांना 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 फक्त महत्वाचे असते सत्ता. सगळ्या तुम्हाला हा भेद करता आला पाहिजे आणि याच्यामध्ये कुठेतरी भारताचं संविधान येतं. याच्यामध्ये कुठेतरी भारताचं संविधान आहे. आपण काय झालं ऍक्च्युली धर्म 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 करता करता मग आपण हर रविवार को चर्च में जाना चाहिए, हर रविवार को बुद्ध विहार में जाना चाहिए. मग ते मुसलमान लोक कसे 5 वेळा नमाज पडतात पण आपण 10 नमाज पडले पाहिजे, 10 वेळा गेलो पाहिजे. हे सगळी कॉम्पिटिशन लावून टाकली आहे. सगळे लोक आपापल्या धर्माच्या रेसमध्ये पागल झालेले आहेत आणि मुख्य हा देशात या सर्व धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारा जो मेजर डॉक्युमेंट आहे संविधान त्याला ते विसरले. तो धोक्यात आहे. तो संविधान धोक्यात आहे. बाबासाहेबांनी जरी म्हटलं की मुझे पूरा भारत बौद्धमय करना है आणि हे चॅलेंज काही बौद्धांनी घेतलं काय वाटते त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे. भारत बौद्धमय केव्हा होईल भाऊ? जेव्हा भारतात संविधान उरेल तेव्हा ना. भारताला संविधान मान्य करणं हे महत्वाचं चॅलेंज आहे. म्हणजे तुला बाबासाहेबांनी म्हटलं तुम्ही 12वी परीक्षा पास करा पण 10वीची परीक्षा तुम्ही फेल होऊन राहिला तर 12वी परीक्षा कशी पास करा? 10वीची परीक्षा म्हणजे संविधान आहे. संविधान लोकांना समजलं का पाहिजे? हा आपला चॅलेंज पॉइंट आहे. सांगावं लागेल लोकांना पाकिस्तान धर्माच्या आधार निर्माण करा. धर्म जर का मजबूत गोष्ट असती तर 25 वर्षात 2 तुकडे झाले असते. 1971 ला झाले 2 तुकडे. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले ना. धर्म मोठी गोष्ट असतात तर काय झालं? बाहेर पाहिजे का चिपकून राहायला पाहिजे होते. आणि बांगलादेश निर्माण झाला. कशावर निर्माण झाला? भाषेवर निर्माण झाला. धर्मावर नाही, भाषेवर. बांगला लोकांना आपली भाषा त्यांनी म्हटलं आम्ही बांगलादेश जगाच्या पाठीवर पहिला देश निर्माण झाला भाषेच्या आधारावर. कोणता देश? बांगलादेश. आहे का? आहे. जगामध्ये कुठला तरी देश असेल तो भाषेच्या आधारावर पण आहे बांगलादेश. त्यांनी काय म्हटलं धर्म से ज्यादा हमारी बांगला भाषा. आणि की नाही गोष्ट मी ते धर्मनिर्माणाबद्दल सर्व हिंदूंना सांगतो आहे. तुम्ही त्याच्या पुढे जाऊ नका. ते धर्मसंसद करतात. त्या धर्मसंसदेमध्ये हिंदू साधू बोलवतात. हे तिथे ख्रिश्चन फादर बोलवतात. हे मुसलमान बौद्ध बोलवतात. हे बौद्ध भिक्खू बोलवतात. म्हणजे जातात दिसतात लोक फोटो बघा त्यांचे धर्मसंसदेमध्ये. मग ते आता आपले नाही आहे काय ते मेकअप पण आहे प्रोजेक्ट करतात ते सब धर्म के सर्व धर्माचे लोक आता बसलेले आहेत. हे धर्मसंसद आहे आणि या धर्मसंसदेतून आता बघा नवीन कायदा अंमलात करतात. सर्व धर्मांचं सर्वात चांगले चांगले जे तत्व आहे ते आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान टाकले. नवीन संविधानाची गरज नाही आहे पण हा मूर्ख बनवायचा खेळ सुरू आहे पुढे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की धर्म हा आम्हाला प्रिय आहे पण त्या आमच्या प्रियतेचा किंवा त्या आमच्या भावनेचा उपयोग राजकीय लोक सत्तेसाठी करून घेतात. कशाला? हे महाराष्ट्रात उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावावर बीजेपी शिवसेना निवडून लागली की नाही? फडणवीस वेगळा का झाला? त्याला मुख्यमंत्री म्हणलं असतं तो वेगळा झाला असता का? आपले उद्धवजी यांना सपोर्ट मिळाला हे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचा. त्यांनी म्हटलं की भारताच्या संविधानामध्ये काय धर्माच्या आधारावर नव्हे संख्येच्या आधारावर सरकार म्हणतं. संख्या उभी केली 144 वर. कोई मायका लाल, कोई पंतप्रधान, कोई राष्ट्रपती, कोई राज्यपाल, कुठला सर्वोच्च न्यायाधीश सांगू शकत नाही संविधानासमोर या उद्धवसाहेब ठाकरे तुमच्यापाशी जर का 144 मत आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री होता. एवढं सोपं आहे. तो निवडणूक शकतो मुख्यमंत्री आहे पण निवडणूक नंतर म्हटलं दोघांनी धर्माचा आधार घेतला. पण धर्म ही गोष्ट जर का पक्की असती काय झालं असतं? ते चिटकून सुटले असते का? ते सुटले नसते एक दुसऱ्यापासून. त्याच्यामुळे शेवटी त्याच्यातून मिळवायची काय असते? सत्ता. मिळवायची काय असते? सत्ता. लक्षात ठेवा. मग हा सत्ता मिळवण्यासाठी धर्माचा जर उपयोग होत असेल तर आपल्या भारताच्या संविधानामध्ये कसं लिहिलेलं आहे? आपल्या भारताच्या संविधानात धर्माबद्दल असं लिहिलेलं आहे की सर्वांनी आपापला धर्म पाळावा
आणि राज्याचा कुठलाच धर्म नाही आहे, राज्याचा कुठलाच धर्म नाही आहे. पण एखादा मोहरमचा जथ्था जात असला मुसलमानाचा, राज्याचा रोल काय येतो? दंगा कोण आहे? पोलीस येऊन जातात. पोलीस म्हणजे काय? राज्य आहे. आजूबाजूला उभे ना पोलीस. एखादी गणेश चतुर्थीचं विसर्जनाची यात्रा झालेली आहे, पोलीस येऊन उभे राहतात. पोलीस काय? राज्य आहे. कारण प्रत्येक नागरिकाला, त्याच्या समूहाला त्याचा धर्म पाळायचा पूर्ण अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. पण त्याच्यातून डिसऑर्डर निर्माण होऊ नये त्यासाठी तिथे सरकार म्हणून त्यांची परमिशन घ्यावी लागते किंवा सरकार म्हणून ते तिथे उपस्थित राहू लागतात. पण सरकारचा स्वतःचा असा कुठला धर्म नाही की बाबा आपण लक्षात ठेवतो. सरकारचा स्वतःचा म्हणून आपण धर्मनिरपेक्ष राज्य आहोत. आपण धर्माच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान 25 वर्षात 2 तुकडे होतात, पण आज आपण 75 वर्षात सुद्धा एक संघ आहोत. का? संविधान. उत्तर आहे संविधान. अहो एक संघ नाही आपण. जो सिक्कीम, चायना आणि भारताला मध्ये होता त्याला निर्णय घ्यायचा होता किसके साथ जाना. कारण एवढा बलाढ्य देश, भारत त्यामुळे डेव्हलपिंग इकॉनॉमी. पण तिथल्या लोकांनी बघितलं हा संविधान. आपला देश फक्त आहे तेवढा झाला नाही, आपला देश वाढला अजून. आणि पाकिस्तान डिवाइड झाला. तुम्हाला गंमत सांगतो पाकिस्तान डिवाइड होण्याची. हे जे पाकिस्तानचे जे लोक आहेत ते मुस्लिम, त्यांना काय म्हणतात की बांगलादेशाचे जे मुस्लिम आहेत ना त्यांच्यावर आपण राज्य करू, त्यांच्यावर आपण राज्य करू. त्यांना आणि त्या बांगलादेशच्या मुसलमानांना पाहिजे नव्हता तसा देश. म्हणजे ब्रिटिश सांगून गेले की जहाजा जिसका है ज्यादा वो उनका और पाकिस्तान मुस्लिम होतो. म्हणून ते त्या विचाराने छान असताना ते पाकिस्तानचा भाग झाले. पण काही गंमत काय झाली नंतर की त्यांच्या लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या ही बांगलादेश आहे आणि 45% लोकसंख्या मूळ ह्या पाकिस्तानमध्ये होती. पण निवडणुका झाल्या तर प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर बांगलादेशचा निवडून द्यायचा. त्याला कसं हम तो धर्म के आधार पर राज करना चाहते हैं, सत्ता चाहते. अब तो हमें बांग्लादेश की प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट को साथ लेना पड़ेगा, इनका विरोध लेना पड़ेगा. म्हणून तो डिव्हिजन झालं. इंदिरा गांधी कारणीभूत आहेतच, पण शेवटी पॉईंट सत्तेचाच होता. त्यांनी म्हटलं तू तुझं सांभाळ मी माझं सांभाळतो, कारण तुलाही सत्ता आणि मलाही सत्ता. कारण अदरवाईज काय बांगलादेशाच्या 55% लोकांच्या हातामध्ये यांची कमान त्याच्या हातात लागली. हे सत्य आहे. कारण लोकशाही कसा वोटिंग झालं त्यांनी बघितलं प्रत्येक निवडणुकीत हे होऊन राहिलेलं आहे. मग ते जे पाकिस्तानमध्ये गेले पक्ष त्यांना फक्त सत्ता पाहिजे. लक्षात घ्या. हे त्याच्यामुळे लोकांच्या डोक्यातून आपण भारताच्या संविधानातली धर्मही संकल्पना कशी आहे हे सांगावं लागेल लोकांना. तुम्हाला धर्माच्या नावावर आपले मंदिरं बांधता येतात, मस्जिद बांधता येतात, तुम्हाला धर्माचे गुरुद्वारे बांधता येतात, तुम्ही तुमच्या पूजा अर्चना करू शकता, सगळं करू शकता. सगळं अधिकार आहे. भारताचा धर्म स्वतः जे फंडामेंटल राईट्स जे आहेत ना भारताच्या संविधानातील भाग 3 मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जो धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे कलम 24 पासून 28 पर्यंत आणि 29 आणि 30 पर्यंत तुमचे कल्चरल राईट्स, मायनॉरिटी डिसिजन काढता येतात. मुसलमानांना आम्हाला अजून इस्लाम म्हणतो किंवा डॉन बॉस्को म्हणतो, तसं आपल्या 2 आधारावर मायनॉरिटी ठरतात. एक तर धर्माच्या आधारावर आणि दुसरा भाषेच्या आधारावर. भाषेच्या आधारावर इथे आहेत मायनॉरिटी स्कूल आहे. हे SIS साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी ही काही धर्माच्या आधारावर नाही आहे, ही भाषेच्या आधारावर आहे. तसंच आपल्या मराठी लोकांच्या तुम्ही गुजरातमध्ये जा, उत्तर प्रदेशमध्ये जा, बिहारमध्ये जा, मराठी आपण मायनॉरिटी तिथे. म्हणून आपल्या मराठीमध्ये शिक्षण संस्था आहे. हे कशासाठी दिलं की कुठे पण एक लक्षात ठेवा की एखादा जो वर्ग जो मायनॉरिटी असतो त्याला एक स्पेशल प्रोटेक्शन दिलेलं आहे भारताच्या आणि तमाम लोकसंख्येच्या आधारावर, धर्माच्या आधारावर जे लोक थोडे कमी संख्या आहेत त्यांना धर्माच्या आधारावर प्रोटेक्शन, धर्माच्या आधारावर तुम्ही आपल्या शिक्षण संस्था काढा. आणि जे भाषेच्या आधारावर दुसऱ्या भाषेत प्रोटेक्शन कमी असेल त्यांनी त्यांच्या संस्था काढा. एवढाच फक्त उल्लेख आहे धर्माचा. बाकी आणि हेही आहे की ज्या शाळेमध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जर का पैसा देत असेल तर तिथे तुम्हाला कुठल्याही धर्माची प्रार्थना म्हणता येत नाही. तिथे तुम्हाला फक्त आपला भारताचं राष्ट्रगीत म्हणता येतं. पण मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या पैशांनी, आमच्या
दुसऱ्या लोकांना तुम्हाला प्रवेश द्यावा लागतो. कारण भारत म्हणताना सर्व धर्माचे लोक एक आणणं आणि सर्व जातीचे लोक एक आणणं हे बाबासाहेबांनी सर्वात पहिला उद्देश ठरवला. म्हणून मग जेव्हा ते जातात दुसऱ्या धर्माचे, तर तुम्ही कायद्यात भारताच्या संविधानात लिहिलं आहे आर्टिकल 29-30 मध्ये तुम्ही तुमच्या धर्माची संस्था काढली, तुमच्या धर्माचा एखादा गीत म्हणायचं म्हणेल, पण तिथे जर का दुसऱ्या धर्माचा व्यक्ती असेल आणि त्यांनी म्हटलं मला म्हणायचं नाही, तो अधिकार दिलाय, स्पेशल अधिकार आहे त्याचा, आणि तो जर का मायनर असेल तर त्याचे पॅरेंट्स ठरवतील की माझा मुलगा अमुक अमुक धर्माच्या शाळेमध्ये आहे, पण मग त्याला ही प्रार्थना म्हणायची की नाही. वी आर रिस्पेक्टिंग रिलीजन टू दॅट लेवल. आपण धर्माचा एवढा आदर करतो. पण आज आपण काय बघतो, तर मला असं कुठेतरी वाटतं की लोकांना भारताच्या संविधानातून असणारा जो धर्म आहे किंवा धर्माची जी व्याप्ती आहे, धर्माची जी भाषा आहे, धर्म 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 कशासाठी दिलेला आहे. धर्म हा माणसाला एकीकडून जो एक्सटर्नल पावर ठेवतो, तर कुणाकुणाला असं असते, श्रद्धा असते, बिलीफ असते, काही मनशांती मिळतात. तर तुम्ही इंटरनल सुद्धा काही शांती मिळवायची असेल, काही प्रार्थनावरून एक्सटर्नल शांती मिळवायची असेल, तर तुम्ही ती मिळवा. म्हणून उपासनेचा अधिकार आपण क्रियामध्ये पण बघतो. क्रियामध्ये तुमच्या श्रद्धा, उपासना या सर्वांचे स्वातंत्र्य दिले, पण त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे, सर्वांना मिळून राहण्यासाठी करायचा. त्याचा उपयोग सर्वांनी एकत्र मिळून राहायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं इथे ओबीसीचा रोल फार मेजर येतो. सध्या ओबीसीचा रोल इथे फार महत्वाचा होऊन जातो की ओबीसीना स्पेशल याच्या व्यतिरिक्त संविधानात महत्व सांगावं. त्याला सांगावं लागेल, बाबा रे, ज्या धर्माच्या वारंवार गोट्या तुला भिजवल्या जातात त्या गोट्यामध्ये, त्या धर्माच्याच धर्मग्रंथामध्ये महाभारतामध्ये एक रव्या तू आदिवासी आहे, तुला आम्ही शिक्षण देऊ शकत नाही लिहिलेलं आहे. माहिती का तुला तसं कर्णाला, कारण तो कोणाकडे वाढला, कोळ्याकडे वाढला, म्हणजे कोळी पुत्र म्हणजे ओबीसी, बरोबर आहे. त्याला काय सांगितलं, द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये त्याला भाग घेऊन देण्यात आला नाही, कारण तू क्षत्रिय नाही. म्हणजे अर्जुनाला मिळाला पुरुष, पण कर्णाला मिळाला नाही कोळ्याच्या कोणाला, कारण तू सुद्धा आहेस. तुला असं पाहिजे का बाबा. जेव्हा की भारताचं संविधान काय म्हणालं, कोळ्याच्या घरावर, आदिवासीच्या घरावर, शेड्यूल कास्टच्या घरावर, शेड्यूल ट्राईबच्या घरावर, ओबीसीच्या घरावर जाऊन ठाक 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 वाजून आले आणि म्हणून आले, अरे तुम्हाला तेव्हा शिक्षण नाकारलं होतं, आता या तुम्हाला 15% शेड्यूल कास्टला, 7.5% शेड्यूल ट्राईबला आणि 27% ओबीसीला रिझर्वेशन आहे. बनवा तुमचे पोरं इंजिनियर, बनवा डॉक्टर, तुम्ही पाहता बघतो. संविधान नाही, हे संविधान की ताकद आहे. कोई माई का लाल हाथ नहीं लगा सकता तुमको अगर संविधान समझ गए तो. कोई माई का लाल हाथ नहीं लगा सकता, जितना भी 56 शादी फाड़ के दिखा दे, कोई माई का लाल संविधान के साथ आगे चीजें करे. संविधान एक इंस्टिट्यूशन आहे. लक्षात घ्या, संविधान हे इंस्टिट्यूशन आहे आणि जे नीती येतात जातात ते फक्त फिनॉमिनल असतात, टेम्पररी असतात. भारताची जी रचना आहे, त्या रचनेमध्ये जे भारताचं जे संविधान आहे, ते संविधान सर्वोच्च आहे आणि त्याच्या खाली आहे, त्याच्या खाली भारताच्या सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणजे तुम्ही काय व्यवस्था, भारताच्या साहेबांनी एक रिटन डॉक्युमेंट लिहिलेलं आहे. संविधान हे रिटन डॉक्युमेंट आहे, लिखित आहे. असं नाही की बोललं तेरे को याद है कि वो ऐसा बोला था, ऐसा नहीं. इट इज रिटन डॉक्युमेंट आणि ते डॉक्युमेंट ऍक्च्युअली चेंज करता येत नाही, फार कठीण आहे ते चेंज करायला. तर या संविधानाच्या खाली तुमचा मुख्य न्यायाधीश, ज्युडिशरी, तुमचा राष्ट्रपती, तुमची एक्झिक्युटिव्ह बॉडी, प्राईम मिनिस्टर, हे सगळं आपण लक्षात ठेवणार आहे. म्हणून मला कुठेतरी वाटलं की आपण आता या धर्म या बाबतीला लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने समजवलं पाहिजे आणि आपण सुद्धा बाबासाहेबांनी
जो विचार मांडलेला आहे, तो जो धर्माद्वारे मांडलेला विचार आहे, तो विचार खरं म्हणजे काय आहे ते संविधान आहे ऑलरेडी. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्याय ते भारतीय संविधान आहे. आणि हे खरं म्हणजे ओबीसीला पाहिजे. हा हे संविधान आपल्याला ओबीसीला समजावं लागेल. म्हणून मी माझं ते मुख्यमंत्री म्हणून नाटक आहे, आपल्याकडे काही लोकांनी बघितलं आहे का मुख्यमंत्री नाटक? तुम्ही आले होते. तर या नाटकामध्ये आपण तो जे प्राध्यापक प्रोग्रेस नाव ठेवणार त्या प्राध्यापकाचं, ते म्हणतात आपल्या विद्यार्थ्यांना की भाई तुम्ही बघितलं आहे नाटक, तुम्ही उपरे कामाचं तर ते म्हणतात आपल्या विद्यार्थ्यांना काय म्हणतात कि अगर तुम क्रिश्चियन हो तो तुम्हारे घर में बाइबल नहीं रही तो भी चलेगा. तुम हिंदू हो तो गीता नहीं रही तो भी चलेगा. तुम मुसलमान हो तो कुरान नहीं हो तो भी चलेगा. आप बौद्ध हो तो बुद्ध भी धर्म नहीं रहा तो भी चलेगा. मगर हर एक भारतीय के घर में भारत का संविधान होना चाहिए. प्रत्येकाने भारताचं संविधान आपल्या घरी ठेवलं पाहिजे. कारण हा देश कुठल्या धर्माच्या धर्मग्रंथावर चालत नाही. बुद्ध आणि धर्म याच्यावर पण चालत नाही. भारताचा संविधानावर चालतो. म्हणजे एखाद्याने एखाद्याचा खून केला तर तो कुठल्याही धर्मात असेल त्याला IPC 302 लागणार. त्याच्यावर जी गुन्हे प्रक्रिया ती सारखीच असतात. त्याच्यावर जी कारवाई जी असतात, सिव्हिल कारवाई म्हणा, गुन्हेगारी कारवाई सारखीच असतात. त्याच्यामुळे हे जे भारताचं संविधान आहे हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून मी काय केलं आहे की मी भारताच्या संविधानातलं जे पहिलं पेज आहे उद्देशिका, त्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, त्याचं फ्रंट पेज त्याला मी एका फ्रेममध्ये, गोल्डन फ्रेममध्ये माझ्या बैठक रूममध्ये ठेवलेला आहे. आणि मी रोज घरून जाताना ते वाचून काढतो की आम्ही भारताचे नागरिक. हा देश कसा घडवू इच्छितो? स्वातंत्र्य, समता, बंधुभाव. न्याय कुठला? तर सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय. आणि प्रत्येक व्यक्तीशी मी बंधुत्वाने वागेन. प्रत्येक व्यक्तीची गरिमा मी राखेन. हे भारतीय संविधान दिलं आहे बाहेर. आणि मी दिवसभरात कसा सगळ्याशी वागलो का म्हणून संध्याकाळी झोपताना मी पुन्हा वाचतो. मग मला कळतं दिवसभर मी कसा वागलो. मग मला खूप चांगली झोप येते. माझी पत्नी मला 7-8 तास झोपल्यानंतर असं हलवून उठवून एवढं झोपू नका, एवढी चांगली झोप. चांगल्या झोपीशिवाय जगातली दुसरी मोठी प्रॉपर्टीज नाही. खूप श्रीमंत लोकांना झोपाच लागत नाही, म्हणजे झोपीच्या पुढे घेऊन झोपतात. त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्यापाशी राहते. तुम्ही उद्देशिका वाचा. सकाळी सर्व ऐसामध्ये बिहेव करणार, संध्याकाळपर्यंत तुम्ही परत आला बाबा मी लोकांशी असं वापरू का. आणि तुम्हाला म्हणून हे आमचं मिशन स्टेटमेंट आहे. मिशन स्टेटमेंट आहे. आणि या मिशन स्टेटमेंट नुसार जर का आपण वागलो तर मला असं वाटतं. आणि हे मिशन स्टेटमेंट प्रत्येक ओबीसीला पटणार आहे. बरोबर आहे ना? एकदम पटणार आहे का बाबा तुला तिथे तसं वागणूक पाहिजे का? तुला पुन्हा शुद्ध व्हायचं आहे का? तुला कशी वागणूक दिली है ना? आता तुला एक नवी ओळख मिळाली आहे. कोणती? तू भारतीय नागरिक आहे. आणि तुला एक कायदा मिळाला आहे, संविधान. धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी केव्हा होता माहिती आहे का? लोक ऍक्च्युली ट्राईब्स म्हणून इकडे तिकडे फिरायचे. मग ते ट्राईब्सचे काहीतरी नियम बनायचे. ह्या ट्राईबने त्या ट्राईबवर मग काही झगडे केले, हे केले, तर त्याच्यासाठी त्यांचे आपसामध्ये काही कायदे बनायचे. पण त्याच्यातून ऍक्च्युली एकेका धर्माचे त्यांचे नियम बनले. पण शरीराचा लॉ बनला, ख्रिश्चनांचा काय लॉ बनला. आता ख्रिश्चनांमध्ये ओल्ड टेस्टामेंट आलं, नंतर न्यू टेस्टामेंट आलं. बरोबर आहे ना? म्हणजे धर्मामध्ये म्हणजे समूहामध्ये असणारे लोक जेव्हा फिरत होते, ट्राईब सारखे सगळे फिरत होते, तेव्हा ते दुसऱ्याशी संबंध आणि आपल्या त्या संबंधासाठी काही कायदे बनत होते. पण आता काय झालं? आता लोक ट्राईब म्हणून फिरत नाही आणि त्यांच्या काय कायद्याची गरज नाही. आता लोक स्थिरावले. लोक जेव्हा स्थिरावले तेव्हा देशाची बॉर्डर संबंध आहे. ये भारत है, पाकिस्तान है, बांग्लादेश है, ये चायना है, ये रशिया है. स्थिरावलं ना आपण. आणि स्थिरावून इकडे तिकडे जायचं झालं तर आता नवीन आलाय डॉक्युमेंट. पासपोर्ट काढा आणि तो देश जर का व्हिसा देत असेल तर तिथे जा. तुमची क्रेडिबिलिटी असेल तर पासपोर्ट मिळतं. म्हणजे हा चांगला नागरिक आहे बाबा, माझ्या अशी पासपोर्ट आहे म्हणजे मी चांगला नागरिक आहोत. आणि मला अमेरिकेचा व्हिसा आहे माझ्या 10 वर्षाचा.
म्हणजे अमेरिकेने सुद्धा मान्य केला हा माणूस मान्य आहे 10 वर्षात कधी येण्याच्या लायकीचा आहे. पण आता फिरणं बंद झालंय ना. मग फिरणं बंद झालं मग कायदा कोणता? मग कायदा संविधान. प्रत्येक देशाचं संविधान आहे. धर्मनिरपेक्षी आयडिया खलास झाली ते फिरत 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 आता सगळे स्थिरावले आणि सगळे देश निर्माण झाले आणि देशासाठी कायदे निर्माण झाले. ते कायदे लिहिले संविधानात. अमेरिकेचं संविधान हे 300 वर्ष जुनं संविधान आहे. आमचं 70-75 वर्ष जुनं आहे. त्या संविधानामध्ये फक्त 27 वेळा बदल झाले आहे. तर आमच्या संविधानामध्ये 105 वेळा बदल झाले. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं? थोडी फ्लेक्सिबिलिटी ठेवली. काळानुरूप तुम्ही बदलायचं असेल बदला संविधान. बरोबर आहे ना? पण त्यातल्या त्यात एकदम आलं तेव्हा बदला असं नाही. कारण तो रिटन डॉक्युमेंट आहे. ते रिजिड डॉक्युमेंट आहे. त्याला मला रिस्पेक्ट करावी लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जो देश चालतो तो संविधानाने चालतो. संविधानातल्या कायद्यावर चालतो. रूल ऑफ लॉ आहे. कायद्यासमोर सर्व समान आहे. मग तो राष्ट्रपती असो की तो रस्त्यावर भीक मागणारा भिकारी असो त्या लोकांचा सन्मान. एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा कोणी 4 लोक मारत ना तर पोलिसांना ताबडतोब 4 लोकांकडनं मागावं लागतात. आता संविधान आहे म्हणून क्यों मार रहे दोस्त क्यों मार रहे हो? ते 4 लोक पाहतात. ती जी काठी आहे पोलिसांचा तो युनिफॉर्म आहे ती आहे संविधान. या संविधानाच्या रूपात तो येतो तुमच्यासमोर. प्रत्येक तो संविधान त्या बाबासाहेबांच्या संविधानाला समर्पित आणि बाबासाहेब बुद्ध आणि धर्म हे फक्त त्यांनी कन्वर्ट केले त्या लोकांनी. भारताचं संविधान बाबासाहेबांनी 100% भारतीय नागरिकाला दिलेला आहे. हा दस्तावेज सर्वात मोठा दस्तावेज आहे. आपण मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण स्वतःला भारतीय संविधानाप्रती समर्पित करू. आणि तो बुद्ध आणि धर्मामध्ये म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे एक आमच्या इथे मॅडम होत्या डॉक्टर. त्या कधीच सांगायच्या नाही की माझा म्हणजे मी कुठल्या धर्माची आहे काय आहे डॉक्टर. तर ती आमच्याकडे त्या एक सार्सची बिमारी आली होती आणि सगळे पायलट ते रिजेक्ट केलं विमान सिंगापूरला न्यायालयाला करा. आणि त्यावेळेस त्यांना इंजेक्शन दिलं. जरा कोरोना आहे ना. कोरोना सारखं ऍक्च्युली तेव्हा त्या पायलट लोकांना जरा जायचं इंजेक्शन करावं लागायचं आणि सगळे लाईनीला लोक उभे राहायचे. तर त्या नर्स ज्या असायच्या त्या म्हणे आमच्या 6-7 वाजले की अभी हमारा टाइम हो गया 6 बजे का टाइम हो गया अपने तो और खड़े. तर ती डॉक्टर यायची आणि ती डॉक्टर काय म्हणायची जाओ हे पायलट लोक एरोस्पेस मध्ये हमारी कंपनी के लिए काम करते आणि ती मॅडम 9-9 वाजतापर्यंत मग त्यांना इंजेक्शन देत राहायची. तिने कधीच सांगितलं नाही माझा धर्म काय आहे आणि मी कुठल्या धर्म काय बोलले. नंतर मी थोडं सुडाकून ओळख वाढत काढून त्याला आताचे फार असते ना एवढं कोण चांगला आहे सर. मग मला कळलं म्हणजे तिने आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कधी सांगितलं नाही. कोणा सांगितली नव्हती. पण तिच्या आचरणातून सगळेच लोक इंडियाचे म्हणे हरिपत जर का वाढवायचं असेल तर धर्मात असा वाढवा. सांगायची गरज नाही. लोक बघतील लोक आयडेंटिफाय करतील ये वो है इसको फॉलो करना पडेगा इसका आचरण करना पडेगा. पण लोकांमध्ये बोलायचं असेल तर मित्रांनो पुन्हा सांगतो संविधानच बोला. संविधान ही बाब ओबीसीना आणि ओबीसीना समजण्यासारखी आहे. आणि त्याला लक्षात की आजपर्यंत माझा जेवढा विकास झाला आहे आजपर्यंत कुणाकुणाचे मुलं IIT मध्ये कुणाचे मुलं IIMs मध्ये कुणाचे मुलं डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत कलेक्टर होत आहेत कमिशनर होत आहेत ओबीसीचे ते फक्त संविधानामुळे होत आहे. हे वारंवार त्याला रुजवा. संविधानाची ताकद वाढेल तर धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या शक्ती या आयसोलेट होऊन जातील खतम होऊन जातील. मार्गक्रमण आपल्याला करायचे आहे. रस्त्यामध्ये बऱ्याचदा अडचण येतात. एखाद्या डेस्टिनेशनला जायचं असेल तर मला जंगल पण येतं विस्तर शांतता पण येतात दरिडे साप पण येतात. पण म्हणून काय आपण ते थांबून जातो का? आपण रस्ता आहे उधर पे है मुझे महासत्ता बाबासाहेब काय सत्ता ओ महासत्ता आहे भारत पोहोचलाय ही उद्या काही विस्तर शांतता येतील काय शांत त्यांना घाबरून मारायला ना आपण आता आपल्याला समोर लागते. आपण समोर जाऊ या निर्धारासहित आणि मग ते जे आहेत ते ऑटोमॅटिक गायब होऊन जाते आणि आपला सुलभ असता पुन्हा एक एक फेक येतो. तसा माणूस मला आजारी पडतो आजारी पडतो तुझा मेडिसिन म्हटलं पब्लिक मध्ये येणंच आहे. कारण तू नेहमी माझ्यासोबत कार्यक्रमाला आली आणि आता एक महिना असं आजारी आहे तर तू चल
या लोकांमध्ये आपण भेटू, तोच आपला उपचार आहे आणि तोच आपला इलाज आहे. आणि लोक म्हणून मी येतेच आहे बाबा पुन्हा 120 झाला तर आवश्यक आहे. आय थिंक शी इज हॅपी अँड तुम्ही तुम्हा सर्वांची शक्ती माझ्यासोबत असते, सरांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतात. सर माझे लॉचे गाईड आहेत, प्रोफेसर आहेत आणि मार्गदर्शक आहेत. तर आता सरांनी